महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या योजनेबद्दल तब्बल 4,800 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे असा गंभीर आरोप केलाय. आर्थिक लाभ देणं हे उद्दिष्ट होतं, पण सुप्रिया सुळे यांच्या मते कष्टकरी महिलांचे पैसे चुकीच्या पद्धतीने पुरुषांच्या खात्यात वर्ग झाले आहे. या प्रकरणात पारदर्शक चौकशीची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे आणि सरकारला रोखठोक शब्दात इशाराही दिला आहे. सुप्रिया सुळे यांनी असा दावा केला आहे की या योजनेमध्ये 4,800 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झालाय. त्यांच्या मते योजनेसाठी आधार कार्ड बंधनकारक असताना पुरुषांच्या खात्यात पैसे नेमके कसे जमा झाले हा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीमध्ये कष्टकरी महिलांचे पैसे चुकीच्या व्यक्तीकडे गेले त्याची चौकशी विशेष तपास पथकाला द्यावी असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा MCN न्यूज.